नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घागऱ्यासाठी अतिशय सुंदर असे लटकनचे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा, मी अशा प्रकारचे हे पीस कट करून घेतलेले आहेत। 2x2 चे हे पीस आहेत। तर इथे बघा, मी ते दोन्ही जे तुकडे आहेत तर ते एकमेकांवर ठेवून घेतलेले आहेत। त्याचा उलट भाग वर आणि सरळ भाग आत आहे। अशा प्रकारे मार्किंग केलेल्या भागावर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि थोडा भाग मी इथे मोकळा सोडलेला आहे। आता सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि मग शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे आजूबाजूचा, तर थोडा तो आपण कट करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि एक्स्ट्राचा भाग हा अशा प्रकारे कट केल्यानंतर कोपऱ्यांवर 3 कोपऱ्यांवर अशा प्रकारे कट लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्या वेळेला ही शिलाई टाकल्यानंतर सरळ करणार आहोत तर कोपऱ्यांवर आपला व्यवस्थित भाग तयार होईल। हे बघा, आणि आता सरळ करून घ्यायचा आहे त्याला। आणि त्यानंतर मग एखाद्या टोकदार वस्तूने कोपऱ्यांवर देखील व्यवस्थित करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला चौकोन हा तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे एखाद्या टोकदार वस्तूने आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे ते। आणि हा कोपरा आपल्याला आता ओपन ठेवायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे अशा प्रकारचे शिल्लक तुकडे असतात शिलाई करताना, तर ते घेऊन त्याला थोडं बारीक कट करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा अशा प्रकारचे तुकडे शिल्लक असतात, आपण फेकून देतो, तर त्याचा देखील उपयोग आपल्याला इथे करता येईल। आणि अशा प्रकारे ते कट केलेले तुकडे आता यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत। सांभाळून टाकायचे आहे तुम्हाला ते, आणि कारण हा कपडा बारीक असल्यामुळे जर आपण जोरात यामध्ये हे तुकडे घातले तर ते शिलाई जी आपण टाकलेली आहे तर ती शिलाई निघून जाऊ शकते। अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण यामध्ये हे कपडे टाकून घ्यायचे आहेत। इथे थोडा व्हिडिओ तुम्हाला मोठा होईल, पण बघा व्यवस्थित सांगितलेले आहे, तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही। आता अशा प्रकारे 2 छोटे दोरीचे तुकडे घ्यायचे आहेत लेसचे, आणि असे 2 लटकन बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारच्या लटकनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। इथे दोन्हीही लटकन मी इथे बनवून घेणार आहे। एकाच वेळेला मी दोन्हीही लटकन बनवत आहे। अशा प्रकारे जर तुम्ही पुन्हा पुन्हा दोरा कट न करता जर शिलाई करत राहिलात तर तुमचा वेळ देखील वाचेल। हे बघा, आता एक मी तुम्हाला कट करून दाखवते। हा कोपरा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि आता हे आपण सरळ करून घ्यायचं आहे। हे बघा, सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे, फॅब्रिक लटकन। अशाच प्रकारे हा दुसरा देखील मी कट करून सरळ करून घेणार आहे। हे बघा, याला देखील मी सरळ करून घेणार आहे। दोन्हीही लटकन सुंदर झालेले आहेत। आता हे जे आपण बनवलेले आहेत लटकन, तर हे दोन्ही लटकनचे ज्या दोऱ्या आहेत, म्हणजे आपण जे अडकवलेले आहेत, तर बघा अशा प्रकारे दोन्हीही आपण जो ओपन भाग ठेवलेला आहे तर त्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे। आणि
थोडं वर खाली दोन्हीही दोऱ्या ठेवायच्या आहेत, म्हणजे ते सुंदर दिसतात. मी शिलाई टाकून झाल्यानंतर तुम्हाला ते दाखवते. तर बघा अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मशीन मागे पुढे करून पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही. अशा प्रकारचे लटकन घागऱ्यावर खूप सुंदर दिसतात. किंवा तुम्ही ब्लाऊजला देखील जर आवडत असेल तर तुम्ही तरी देखील लावू शकतात, किंवा डीप गळा तुमचा ड्रेसचा असेल तरी देखील तुम्ही बनवू शकतात. बघा शिलाई टाकून झाल्यानंतर किती छान लटकन दिसत आहेत. आता अशा प्रकारे मी हे एक इथे फूल तयार केलेलं होतं. मी तुम्हाला शिलाई ओपन करून दाखवते. त्रिकोण तयार केलेला होता. तर आता काय करायचं आहे, आधी ह्या त्रिकोणच्या सेंटरला अशी ही एक दोरी ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा तो त्रिकोणचा आकार देऊन त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे थोडं एक दोनदा मशीन मागे पुढे करून पॅक करायचं आहे, कारण दोरी आपली निघायला नको. हे बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचा भाग थोडा कट करून घ्यायचा आहे. आता ही जी आपण दोरी तयार करून घेतलेली आहे, तर अशा प्रकारे वरच्या भागाला ठेवून थोडं असं आपण गोळा करून घ्यायचा आहे आणि मग शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे देखील मशीन मागे पुढे करूनच शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून तो आपण जर दोरी लावलेली आहे तर ती व्यवस्थित अशी फिट होईल. हे लटकन अगदी पटकन बनतात, पण मी तुम्हाला सावकाश पद्धतीने इथे सांगत आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे जो मी वरची दोरी लावलेली आहे तर तिथे तुम्ही एखादा मणी वगैरे देखील लावू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचं मी लटकन दाखवते आहे. अशा प्रकारचे 2 सर्कलमध्ये मी 4x4चे 2 पीस कट करून घेतले आहेत. तर बघा आधी मी एकदा सर्कल फोल्ड करून पुन्हा एकदा म्हणजे चौकोनमध्ये फोल्ड करून तिथे एकदम मार्किंग करून घेत आहे अशा प्रकारे. आता हे जे तुकडे आहेत दुसरे, तर त्याला मी हे बघा लटकन ज्या वेळेला मी बनवते तर त्याप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करून एक छोटा आकार फुलाचा देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सेंटरला जे मार्क केलेलं आहे तर त्याच्या एका साईडला अशा प्रकारे आपल्याला हे फुलं बनवून ठेवून घ्यायचे आहेत. तीनही मी 3-4 जेवढे तुमचे मावतील तेवढे बनवून व्यवस्थित अशा प्रकारे आधी ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारचे लटकन देखील खूप छान दिसतात. आणि जास्त एकावर एक देखील ठेवायचे नाही. इथे मला 3 फूल इथे बनवायला लागले तर मी ते बनवून घेतलेले आहेत आणि सर्व एकाच वेळेला ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा आणि अशा प्रकारे ठेवून झाल्यानंतर एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेवढ्या भागावर आपण फुलं ठेवले आहेत तेवढ्याच भागावर शिलाई टाकायची आहे. इथे तुम्हाला मध्येच डोरबेल वाजल्याचा आवाज आला असेल आणि हे बघा इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि त्या शिलाई टाकून झाल्यानंतर मग एक्स्ट्राचा हा खालचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा व्यवस्थित असे आपले हे फुलं टाकून झालेले आहेत. इथे एक शिलाई पुन्हा टाकून घ्यायची आहे. दुसरा जो पार्ट होता तो फोल्ड करून मग शिलाई टाकायची आहे.
इथे बघा अशा प्रकारे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट असेल तर तो देखील कट करून घ्यायचा आहे। आता ही अशा प्रकारे आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करायचं आहे। हे बघा आतला जो थोडा एक्स्ट्राचा भाग बाहेर दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि सांभाळून कट करायचा आहे, जेणेकरून आपला दुसरा कपडा कट होणार नाही। आता इथे देखील काय करायचं आहे, अशा प्रकारे एक दोरी आधी घ्यायची आहे। ही दोरी आपल्याला इथे अशा प्रकारे ठेवायची आहे, पण त्याआधी काय करायचं आहे, अशा प्रकारचे छोटे छोटे कपड्याचे तुकडे शिल्लक असतील तर ते तुकडे आधी घ्यायचे आहे आणि इथे अशा प्रकारे यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्ही अशा प्रकारे जर हे कपडे टाकले नाही तरी देखील हे लटकन छान दिसतात, पण अशा प्रकारचे जर तुम्ही बनवले तर ते अजून जास्त चांगले दिसतात। हे बघा आता इथे कपडे टाकून झालेले आहेत। तर आता ही जी दोरी आहे तर ती अशा प्रकारे थोडी आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि नंतर मग इथे साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे मी कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा घेतलेला आहे, कारण साडीमध्ये तसा कलर आहे, त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट दोरा इथे घेतलेला आहे शिलाई टाकताना। इथे देखील कोपऱ्यांवर मशीन मागे पुढे करून पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे आपली शिलाई उसवणार नाही आणि लटकन आपले खराब होणार नाही। हे बघा खूप छान असं लटकन तयार झालं आहे। आता पुन्हा एक तिसरा प्रकार मी दाखवते आहे। अशा प्रकारे एक तुकडा घेऊन डबल फोल्ड आपल्याला करून घ्यायचा आहे। सर्कल 3 बाय 3चा हे सर्कल आहे आणि एक अशा प्रकारची पट्टी डबल फोल्ड करून यावर आधी आपल्याला एक शिलाई टाकून ती जोडून घ्यायची आहे। एक इंचाची ही पट्टी आहे, म्हणजे त्याची रुंदी 1 इंच आहे। तेवढी पट्टी पुरेशी होते। जर तुम्हाला जाड पायपिंग बनवायची असेल तर ती तुम्ही 1.5 इंचाची पण घेऊ शकता। अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि बारीक कपडा असल्यामुळे इथे हळूवार शिलाई तुम्ही टाकायची आहे, नाहीतर हा कपडा खेचला जातो। हे लटकन देखील खूप सुंदर होतात। लटकनचे 3ही प्रकार मी तुम्हाला खूप छान प्रकारे दाखवलेले आहेत। हे बघा शिलाई टाकून झालेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आणि दोरा असेल तो कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे छोटे छोटे कट्स इथे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेला ही पट्टी फोल्ड करून पायपिंग बनवणार आहोत तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। आणि बरोबर बॉर्डरला म्हणजे कोपऱ्यावर व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकताना लक्षात ठेवा, तुम्हाला पायपिंगवर शिलाई करायची नाही तर बरोबर कोपऱ्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे देखील तुम्ही हळूवारपणे शिलाई टाकायची आहे। व्यवस्थितरित्या मी इथे आता शिलाई टाकून घेत आहे। इथे मी तुम्हाला मुद्दाम सावकाशपणे दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला लटकन बनवताना प्रॉब्लेम येणार नाही। एक्स्ट्राचा भाग मी इथे कट करून घेत आहे। हे 3ही लटकन अगदी 5 मिनिटात बनणारे आहेत, पण तुम्हाला समजावं म्हणून मी इथे सावकाशपणे सांगितलं आहे। आता इथे अशा प्रकारची बारीक लेस मी घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असलेली डिझायनर लेस तुम्ही घेऊ शकता। मी इथे अगदी साधी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची।
तुम्ही तुमच्या आवडीची मॅचिंग लेस घेऊ शकता आणि ती इथे अशा प्रकारे एक शिलाई त्यावर टाकून घ्यायची आहे। हे बघा, एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे। आता अशा प्रकारची एक दोरी घ्यायची आहे आणि ती सेंटरला इथे ठेवून घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे, आणि सेंटरला ठेवून घेतल्यानंतर मग थोडं आतमध्ये आपण तिला घालायची आहे, म्हणजे ती दोरी निघणार नाही, सटकणार नाही। आणि इथे अशा प्रकारची शिलाई टाकून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे आणि आता शिलाई टाकून झाल्यानंतर मग हे आपण सरळ करून घेणार आहोत। हे बघा, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे। याला तुम्ही बेल लटकन देखील म्हणू शकता, म्हणजे बेलचा आकार इथे तयार झालेला आहे। बघा, हे लटकन देखील खूप सुंदर दिसतात, खूप शोभून दिसतात। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।